नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण व्यवसायातील नफ्याचे भूमिका हा भाग बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण बघूया व्यवसायाच्या कृतींचे वर्गीकरण. प्रामुख्याने जर आपण या ठिकाणी विचार केला तर व्यवसायाचे 2 गटामध्ये विभाजन होत असतं. म्हणजेच व्यावसायिक कृतींचं वर्गीकरण हे 2 गटामध्ये होतं. पहिला गट आहे तो म्हणजे उद्योग आणि दुसरा म्हणजे वाणिज्य. उद्योग म्हणजे काय, तर उद्योगा ठिकाणी वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं. म्हणजेच उद्योग हा वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी संबंधित असतो. तर वाणिज्य हे जे आहे, वाणिज्य हे विक्रीशी संबंधित आहे. म्हणजेच वस्तूच्या वितरणाशी याचा संबंध असतो. पुन्हा एकदा सांगते, उद्योग हा वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाशी संबंधित असतो. म्हणजे कच्च्या मालापासून पक्क्या मालामध्ये रूपांतर करणे याच्याशी उद्योग संबंधित आहे. आणि वाणिज्य हे त्या तयार झालेल्या वस्तूंची विक्री करणे म्हणजे वितरण करणे या क्रियेशी संबंधित असतं. म्हणून म्हटलं जातं की व्यवसाय कृतींचं वर्गीकरण हे 2 गटांमध्ये केलं जातं. आता आपण सगळ्यात पहिला जो भाग आहे उद्योग हा भाग शिकून घेऊया. बघा, उद्योग आपल्याला काय सांगतं. उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरायोग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया होय. म्हणजेच आपण व्यवसायामध्ये सर्वात पहिले कच्चा माल आणतो, मग त्या कच्च्या मालावरती काही क्रिया केली जाते आणि ती क्रिया केल्यानंतर त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जातं. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की उद्योग म्हणजे काय, तर उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून तो माल वापरायोग्य वस्तूत रूपांतर करणे. म्हणजे वापरण्यासाठी योग्य वस्तूमध्ये त्याचं रूपांतर करणे याला उद्योग म्हणतात. यामध्ये उत्पादन असतं, प्रक्रिया असतं, उत्खनन असतं, प्रजनन आहे, पशुपालन आहे, या सर्वांचा समावेश हा होत असतो. उत्पादित होणारा माल हा ग्राहकोपयोगी वस्तू असतो. म्हणजे ग्राहकांसाठी उपयुक्त अशा वस्तू असतो, कारण त्याच वस्तूंचं उत्पादन या ठिकाणी व्यावसायिकाला घ्यावं लागतं. ग्राहकोपयोगी वस्तू थेट ग्राहकांद्वारे वापरल्या जातात, तर भांडवली वस्तूचा उपयोग उद्योगाच्या पुढील उत्पादनासाठी केला जातो. ज्या वस्तू उद्योगामध्ये तयार होतात त्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोचवल्या जातात. म्हणजे ग्राहक थेट त्या वस्तू वापरू शकतात. म्हणजे ज्या ग्राहकांसाठी उपयोगी वस्तू आहेत त्या वस्तू थेट ग्राहकांद्वारे वापरल्या जातात. तर भांडवली वस्तूंचा उपयोग, ज्या वस्तू भांडवली वस्तू आहे, ज्याप्रमाणे यंत्रसामग्री आहे, तर यासारख्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तूंचा उपयोग पुढील उत्पादन करण्यासाठी उद्योगामध्ये केला जातो. उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा समूह आहे. कारण उद्योगामध्ये आपण करतो काय, तर कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालामध्ये रूपांतर करतो. म्हणून म्हटलंय की उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा समूह. एकाच प्रकारच्या किंवा संबंधित वस्तूंचं उत्पादन करणारा हा समूह होय. ज्याप्रमाणे आपण उदाहरण जर बघितलं तर साखर उद्योगामध्ये ऊसापासून साखर बनते हे सर्वांना माहिती आहे, कारण ऊसापासून साखरही बनवल्या जाते. तसेच इलेक्ट्रिक उद्योगाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर इलेक्ट्रिक उद्योगात इलेक्ट्रिक वस्तू तयार करणाऱ्या सर्व कारखान्यांचा समावेश हा होत असतो. त्याचप्रमाणे आपण बँकिंग, उपहारगृह आहे, काही विमा कंपन्या आहेत इत्यादी सेवांचा सुद्धा सेवा उद्योगामध्ये समावेश होत असतो. बँक आपल्याला सेवा उपलब्ध करून देत असतं, विमा आपल्याला सेवा उपलब्ध करून देत असते, किंवा उपहारगृह आहे ज्याला आपण रेस्टॉरंट म्हणतो, तर हे सुद्धा आपल्याला सेवा उपलब्ध करून देतात. तर या उद्योगांचा सुद्धा समावेश सेवा उद्योगांमध्ये होत असतो. कच्च्या मालापासून पक्क्या मालात रूपांतर करणे याला उद्योग म्हटलं जातं, बरोबर आहे. म्हणजेच ऊसापासून साखर बनवली जाते कारखान्यामध्ये, इलेक्ट्रिकपासून इलेक्ट्रिक वस्तू बनवल्या जातात. त्याचप्रमाणे जो सेवा उद्योग आहे, ज्याप्रमाणे विमा सेवा आहे, बँकिंग सेवा आहे, किंवा उपहारगृह जे आहे, रेस्टॉरंट ज्याला आपण म्हणतो, तर याद्वारे जी सेवा दिली जाते त्याला सेवा उद्योग असं म्हटलं जातं. उद्योगामुळे रूप उपयोगिता निर्माण होत असते. आता रूप उपयोगिता म्हणजे काय, कच्च्या मालाला कोणत्याही स्वरूपाचं रूप नसतं, पण त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल जो बनवला जातो तर त्याला एक रूप तयार होत असतं.
उद्योगामध्ये कच्च्या मालाचं रूपांतर वापरायोग्य पक्क्या मालामध्ये केलं जातं. यासाठी मानवी श्रम, यंत्र व भांडवलाची आवश्यकता असते. कारण मानवी श्रम पण आवश्यक आहे, कर्मचारी वर्ग आवश्यक आहे, यंत्रसामग्री आवश्यक आहे आणि त्याचबरोबर भांडवल म्हणजे पैसासुद्धा असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण उद्योग करू शकू. सर्व औद्योगिक कार्य ही कारखान्यातूनच चालत असतात. काही लहान स्वरूपाची कामे घरामधून सुद्धा पूर्ण करता येतात. काही लहान कामं आहेत, जो घरच्या घरी होणारा व्यवसाय आहे ती घरामधूनही केले जातात आणि काही उद्योगांसाठी कारखाना आहे, कारखान्यामधूनच काही उद्योग हे केले जाऊ शकतात. आता आपण सगळ्यात पहिले उद्योगाचं जे आकारमान आहे, हे उद्योगाचं आकारमान, सर्व जे उद्योग आहेत हे उद्योग त्याच्या आकारमानावरती अवलंबून आहे. आता आपण बघूया की उद्योगाचे 3 गट पडलेले आहे. ते 3 गट नेमके कोणते? तर पहिला जो गट आहे तो म्हणजे प्राथमिक उद्योगाचा. प्राथमिक उद्योग म्हणजे काय? प्राथमिक उद्योग हा पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतो. म्हणून याला निसर्गाभिमुख उद्योग असंही म्हटलं जातं. जो उद्योग पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे त्याला निसर्गाभिमुख उद्योग असं म्हणतात. प्राथमिक उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनावरती दुय्यम उद्योग चालत असतात. प्राथमिक उद्योग जो आहे हा उद्योग पूर्णतः निसर्गावरती अवलंबून असतो. प्राथमिक उद्योगामध्ये जो माल तयार होतो किंवा जे तयार होतं ते तयार झालेलं दुय्यम उद्योगामध्ये वापरल्या जातं. आता प्राथमिक उद्योगाचे सुद्धा समोर 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार कोणते आपण बघूया. सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजे कृषी उद्योगाचा. कृषी उद्योग सर्वांना परिचयाचा आहेच. या उद्योगामध्ये काय होतं तर या उद्योगामध्ये शेती उद्योगाचा समावेश होत असतो. हा उद्योग सर्वांच्या परिचयाचा असा उद्योग आहे. या उद्योगातील वस्तूंचा दर्जा विविध घटकांवरती अवलंबून असतो. ज्याप्रमाणे जमिनीची उत्पादकता आहे, पाऊस आहे, हवामान आहे. आणि शेती उद्योग हा पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे. मग या उद्योगामधल्या वस्तूंचा दर्जा हा विविध घटकांवरती अवलंबून आहे. त्या शेतामध्ये येणारं पीक, त्यावेळेस जास्त पाऊस झाला असेल, त्या पिकाला जर तेवढा पाऊस आवश्यक आहे तर पीक चांगलं येईल. पण अति जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला तर त्या पिकांवरती परिणाम होईल. म्हणजेच जो प्राथमिक उद्योग आहे या प्राथमिक उद्योगामधला पहिला प्रकार म्हणजे कृषी उद्योगाचा. तर या उद्योगामध्ये आपण म्हटलं की प्राथमिक उद्योग हा पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतो. त्यालाच निसर्गाभिमुख उद्योग असंही म्हटलं जातं. मग कृषी उद्योग जो आहे हा कृषी उद्योगही त्या निसर्गावरती अवलंबून असा उद्योग आहे. आणि जर या ठिकाणी या काही घटकांमध्ये जर बदल झाले तर याचा परिणाम त्या प्राथमिक उद्योगामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवरती होतो. ज्याप्रमाणे शेतामध्ये येणारं अन्नधान्य किंवा शेतामध्ये येणारं पीक यावरती पाऊस आहे, हवामान आहे, जमिनीची उत्पादकता आहे, तर या सर्व गोष्टींचा परिणाम त्या कृषी उद्योगामधल्या वस्तूंवरती म्हणजे तयार होणाऱ्या वस्तूंवरती होत असतो. हा झाला कृषी उद्योग. दुसरा उद्योग आहे तो म्हणजे उत्खनन उद्योग. बघा, उत्खनन म्हणजे काय तर जमिनीला खोदून त्यामधून खनिजं बाहेर काढणे. या उद्योगामध्ये निसर्गामध्ये असलेली संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते. हा असा उद्योग आहे की निसर्गामध्ये जी संपत्ती आहे, जी दडलेली संपत्ती आहे ती उत्खनन करून बाहेर काढली जाते. उदाहरण, खाणीमधून खनिजं बाहेर काढणं, जमिनीखालून तेल बाहेर काढणं. यामधून माल काही वेळा जशाचा तसा आपल्याला वापरता येतो, मात्र काही वेळा त्यावर आपल्याला प्रतिक्रिया करणं जरुरीचं असतं. हा जो उद्योग आहे या उद्योगामध्ये काय होतं की जमीन निसर्गावरती हा अवलंबून, निसर्गामधूनच ही शोधून काढल्या जाते. तर निसर्गामध्ये जमिनीमधनं उत्खनन कार्य करून खनिजं बाहेर काढली जातात, तेल बाहेर काढलं जातं आणि ते बाहेर काढल्यानंतर या उद्योगामधून काही वस्तू जशाच्या तशा आपण पुढे वापरू शकतो. पण काही वस्तू बाहेर काढल्यानंतर त्यावर आपल्याला क्रिया करावी लागते, प्रक्रिया करावी लागते आणि प्रक्रिया केल्यानंतरच आपण त्या उत्खननामधून तयार झालेला माल वापरू शकतो. याला म्हणतात उत्खनन उद्योग. यानंतरचा तिसरा उद्योग आहे प्राथमिक उद्योगाचा तिसरा प्रकार जैविक उद्योगाचा. जैविक उद्योग म्हणजेच पशुपालन आहे, रोपवाटिका आहे, वनशेती आहे किंवा रेशीम आहे, याला म्हणतात जैविक उद्योग. जैविक उद्योगामध्ये रोपे, पशुपालन व पुनरुत्पादन करणाऱ्या प्रक्रियेचा समावेश होत असतो.
जी सजीवांद्वारे केली जाते. ज्याप्रमाणे पशुपालन हा व्यवसाय अनेक लोक करताना दिसतात. हा पण एक उद्योग आहे, जैविक उद्योग आहे. त्याचबरोबर रेशीम, काही लोक रेशीम किड्यांची पैदास करतात, त्याच्यापासून रेशीम नावाचा धागा तयार केला जातो. रोपवाटिका आहे, वनशेती आहे, वनांची शेती केली जाते, रोपवाटिका केल्या जातं. तर हे सुद्धा जैविक उद्योग आहे. म्हणजे या ठिकाणी नवीन वनस्पती तयार करण्यासाठी किंवा प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी किंवा त्यांच्यापासून जे काही मिळतं तर त्या याच्यामध्ये वाढ होण्यासाठी, जसं दूध आहे, दही आहे, तर याच्यामध्ये वाढ होण्यासाठी मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो, त्याच्यापासून लोकर मिळण्यासाठी. म्हणजेच जैविक उद्योगसुद्धा काही भागांमध्ये केले जातात. म्हणजे यामधून मिळणारं ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकू. हे झाले 3 प्रकार प्राथमिक उद्योगाचे. आता आपण बघूया दुय्यम उद्योग म्हणजे कोणता उद्योग. दुय्यम उद्योग हा असा उद्योग आहे जो प्राथमिक उद्योगावरती अवलंबून असतो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं की प्राथमिक उद्योगामध्ये शेती केली जाते, कृषी उद्योग आपण बघितलं. मग कृषी उद्योगामध्ये जो तयार झालेला माल आहे त्या मालापासून त्यावर क्रिया करून दुसरी वस्तू बनविली, याला म्हटलं जातं दुय्यम उद्योग. ज्याप्रमाणे आपण म्हटलं की शेतामध्ये टोमॅटोचं उत्पादन घेतलं, हे झालं प्राथमिक उद्योग. मग जे तयार झालेले टोमॅटो आहे त्या टोमॅटोवर क्रिया करून त्याच्यापासून आपण सॉस बनवू शकतो, जाम बनवू शकतो. तर ही जी क्रिया ज्या उद्योगामध्ये केली जाते त्याला म्हणतात दुय्यम उद्योग. बघा, हे उद्योग प्राथमिक उद्योगावरती अवलंबून असतात. दुय्यम उद्योग कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करत असतात. दुय्यम उद्योग जे आहे हे दुय्यम उद्योग कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करत असतात. ज्याप्रमाणे उदाहरण तुम्हाला दिलं आहे की टोमॅटो उत्पादन प्राथमिक उद्योग असून त्यावर सॉस तयार करणे हा एक दुसरा दुय्यम उद्योग आहे. म्हणजे टोमॅटो हा प्राथमिक उद्योगामध्ये तयार होतो, त्यावरती प्रक्रिया करून त्याचं रूपांतर सॉसमध्ये करणं ही या ठिकाणी दुय्यम उद्योगाची प्रक्रिया आहे. यानंतर आपण बघूया या दुय्यम उद्योगाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. यामध्ये एक उत्पादन उद्योग आहे आणि दुसरा आहे बांधकाम उद्योग. बघा, उत्पादन उद्योग काय आहे. कच्च्या मालाचं पक्क्या मालात मनुष्यबळाच्या व यंत्राच्या सहाय्याने रूपांतर करण्याच्या उद्योगाला उत्पादन उद्योग असं म्हणतात. अंतिम उत्पादन भांडवली वस्तू व गृहोपयोगी वस्तू यांचा समावेश या ठिकाणी होत असतो. ज्याप्रमाणे कापड आहे, साखर आहे, कागद उद्योग आहे इत्यादी. उत्पादन उद्योग काय, तर कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर हे मनुष्यबळाच्या आणि यंत्राच्या सहाय्याने तयार करणे, याला म्हणतात उत्पादन उद्योग. म्हणजे जसं शेतामध्ये कापसाचं उत्पादन झालं, मग त्या कापसावरती क्रिया करून त्याचं सूत कातणे, त्याचा कापड विणणे, हे जे उद्योग केले जातात याला म्हटलं जातं उत्पादन उद्योग. म्हणजे कापसापासून सूत बनवलं, सुतापासून कापड विणला, म्हणून याचा समावेश उत्पादन उद्योगामध्ये होतो. तुम्हाला पुन्हा उदाहरण दिलेलं आहे की साखर, ऊसाचं उत्पादन प्राथमिक उद्योगामध्ये झालं, त्या ऊसाला आपण कारखान्यामध्ये आणलं, त्यावरती क्रिया करून यंत्राच्या सहाय्याने आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने त्या ऊसाचं रूपांतर आपण साखरेमध्ये केलं, म्हणजे उत्पादन उद्योग या ठिकाणी तयार झाला. म्हणजेच दुय्यम उद्योगामध्ये साखरेचं उत्पादन सुद्धा तयार झालं. म्हणून दुय्यम उद्योगाचा एक पहिला प्रकार आहे तो म्हणजे उत्पादन उद्योग. यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बांधकाम उद्योग. आता बांधकाम उद्योग आपण बघूया. जे उद्योग इमारत, धरणे, पूल, रस्ते, बोगदे इत्यादी तयार करण्यात गुंतलेले असतात त्यांना म्हटलं जातं बांधकाम उद्योग. इतर उद्योगात वस्तूंचं उत्पादन एका ठिकाणी आणि विक्री इतरत्र केली जाते, पण या उद्योगामध्ये वस्तू उत्पादन आणि विक्री एकाच ठिकाणी केल्या जातात. या उद्योगात अचल संपत्ती निर्माण केली जाते. दुय्यम उद्योगाचा दुसरा प्रकार आहे बांधकाम उद्योग. आता बांधकाम उद्योग म्हणजे काय, तर ज्या उद्योगामध्ये इमारत आहे, धरणं आहे, पूल आहे, रस्ते, बोगदे इत्यादी ठिकाणी ते गुंतलेले असतात त्यांना म्हटलं जातं बांधकाम उद्योग. जे रस्ते बांधणी आहे, धरणं बांधणी आहे, पूल बांधणं आहे, तर यामध्ये जे उद्योग गुंतलेले आहेत त्यांना म्हटलं जातं या ठिकाणी बांधकाम उद्योग. इतर उद्योगामध्ये वस्तूंचं उत्पादन एका ठिकाणी होतं आणि विक्री दुसऱ्या ठिकाणी होत असते किंवा इतरत्र होत असते, परंतु हा एक असा उद्योग आहे की या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन आणि विक्री एकाच ठिकाणी केली जाते. बांधकाम एकाच ठिकाणी केलं जातं, कारण ही भांडवली संपत्ती आहे. इमारत आहे, पूल आहे, धरणं आहे, ही काही वस्तू आपल्याला हलवता येत नाही,
म्हणजे याची विक्री आपण दुसरीकडे जाऊन करू शकणार नाही. म्हणजेच ही भांडवली वस्तू आहे, ही स्थिर संपत्ती आहे. मग या ठिकाणी ती वस्तू तिथेच तयार करणं आणि तिथेच विकणं. आपण बाकी उद्योगाचा जर विचार केला तर वस्तू एका ठिकाणी कारखान्यामध्ये तयार होतात आणि विक्री मात्र इतरत्र कुठेही आपण करू शकतो. ज्याप्रमाणे साखर आहे, कारखान्यामध्ये साखर तयार झाली पण विक्री मात्र दुसरीकडे आपण कुठेही करू शकू. परंतु बांधकाम उद्योगामध्ये उत्पादन आणि विक्री ही एकाच ठिकाणी होत असते. म्हणून अशा उद्योगाला म्हटलं जातं बांधकाम उद्योग. हे झाले 2 दुय्यम उद्योगाचे प्रकार. आता तिसरा उद्योग आहे तो म्हणजे सेवा उद्योग. लक्ष द्या, सेवा उद्योग प्राथमिक व दुय्यम उद्योगांना सेवा पुरवण्याचं काम करत असतात. आपण प्राथमिक आणि दुय्यम उद्योग बघितले तर यांना सेवा पुरवण्याचं काम या ठिकाणी प्राथमिक उद्योग करत असतात. हे उद्योग विविध सेवा पुरवतात, ज्यामध्ये आहे वाहतूक सेवा आहे, विमा आहे, बँकिंग आहे. हे पारंपरिक आणि आधुनिक उद्योगात निवास उद्योग आहे, उपहारगृह आहे, पर्यटन उद्योग आहे, करमणूक आहे म्हणजे मनोरंजन, या सर्वांचा समावेश होतो. जे आपण थिएटरमध्ये जातो पिक्चर बघायला, सिनेमागृह ज्याला आपण म्हणतो, आपण नाटक बघायला जात असतो, आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, आपण पर्यटनासाठी जात असतो, बरोबर आहे. मग या ठिकाणी किंवा यांनी जी आपल्याला सेवा दिलेली आहे तर या उद्योगाचा सुद्धा समावेश हा सेवा उद्योगांमध्ये होत असतो. ज्याप्रमाणे वाहतूक सेवा आहे, विमा आहे, बँकिंग आहे, ही तर सेवा आहेच. तर ही जी सेवा आपल्याला मिळत असते याला या ठिकाणी म्हटलं जातं सेवा उद्योग. या ठिकाणी उद्योगाचे आपण 3 प्रकार बघितलेले आहे. पुढे आहे वाणिज्य. आपण वाणिज्य बघूया. आपण उद्योग म्हणजे काय, उद्योगाचे 3 प्रकार या ठिकाणी बघितले. आता यामधला व्यवसायाचा दुसरा घटक तो म्हणजे वाणिज्य. वाणिज्य म्हणजे काय आपण जाणून घेऊ. आपण सर्वात पहिले वाणिज्याचा अर्थ जाणून घेऊ. व्यावसायिक कृतीचा वाणिज्य हा एक घटक आहे की जो उद्योगाशी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचं वितरण करत असतो. उद्योगामध्ये वस्तू तयार होतात आणि वाणिज्यामध्ये वस्तूंचं वितरण केलं जातं. म्हणून म्हटलं जातं की वाणिज्य हा जो घटक आहे हा वितरणाशी संबंधित असा घटक आहे. वस्तूंचं वितरण सुलभपणे आणि अविरतपणे या ठिकाणी केलं जातं. उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील सेतू म्हणून वाणिज्य काम करत असतं. सेतू म्हणजे पूल. तर उत्पादक आणि ग्राहक या दोघांमध्ये एक सेतू म्हणून, एक पूल म्हणून या ठिकाणी वाणिज्य हे काम करतं. पैसा व पैशांचं मूल्य किंवा त्याच्या मोबदल्यामध्ये वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करून हा हेतू साधला जातो. म्हणजे वाणिज्यामध्ये काय होतं तर उद्योगामध्ये तयार होणारा जो माल आहे हा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वाणिज्यामार्फत केलं जातं. आता आपण बघूया वाणिज्याचे 2 प्रकार पडतात. त्यामधला पहिलं आहे व्यापार आणि दुसरं आहे व्यापाराची आनुषंगिक साधनं. सर्वात पहिले व्यापार म्हणजे काय तर हे आपण जाणून घेऊ. व्यापार म्हणजे काय तर वस्तूंची देवाणघेवाण करणं, वस्तूंची खरेदी विक्री करणं, खरेदी विक्रीचा व्यवहार करणं याला म्हटलं जातं व्यापार. उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील संबंध साधणारा व्यापारी दुवा आहे. म्हणजे उत्पादकाने जो माल तयार केलेला आहे असा व्यक्ती, ग्राहक म्हणजे बाजारपेठेमधला जो राजा म्हणून संबोधला जातो तो म्हणजे ग्राहक. तर या दोघांमधला दुवा म्हणून या ठिकाणी असतो व्यापारी. व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयामध्ये केला जातो. म्हणजे आपण पैशाच्या मोबदल्यामध्ये वस्तूची विक्री करू शकतो किंवा वस्तू विनिमयामध्ये वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू देऊन या ठिकाणी व्यापार केला जातो. ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. व्यापारामुळे वस्तू व सेवांचा मालकी हस्तांतरण सुद्धा केलं जातं. एका ठिकाणी माल तयार होतो आणि तो माल इतरत्र कुठेही आपण विकू शकतो. या व्यापारामुळे काय झालं आहे, वस्तू आणि सेवांचं मालकी हस्तांतरण सुद्धा केलं जाऊ लागलेलं आहे. म्हणजेच व्यापारामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्रीचा व्यवहार हा केला जातो. मग तो पैशाच्या मोबदल्यामध्ये असेल किंवा वस्तू विनिमयामध्ये असेल. आपण या ठिकाणी जाणून घेऊया व्यापार. या व्यापाराचे 2 प्रकार पडतात. व्यापाराचं वर्गीकरण हे 2 प्रकारामध्ये होतं. पहिलं म्हणजे अंतर्गत व्यापार जो आपल्या देशातल्या देशामध्ये होतो आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार जो आपल्या देशाच्या बाहेर केला जातो. अंतर्गत व्यापार हा वस्तू व सेवांची खरेदी विक्री देशाच्या भौगोलिक सीमा अंतर्गत केली जाते. जे
आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या ज्या भौगोलिक सीमा आहे या भौगोलिक सीमाच्या अंतर्गतच या ठिकाणी मालांची खरेदी विक्रीही केली जाते. या व्यापारासाठी देशी चलन वापरलं जातं म्हणून याला म्हटलं जातं अंतर्गत व्यापार. या अंतर्गत व्यापाराचे पुन्हा 2 प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे घाऊक व्यापार आणि दुसरा आहे किरकोळ व्यापार. आता घाऊक व्यापार म्हणजे काय, तर घाऊक व्यापारी वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणावर खरेदी व विक्री प्रक्रिया करत असतो. कारण घाऊक व्यापारी काय करतो, मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतो आणि तो किरकोळ व्यापाऱ्यांना लहान प्रमाणामध्ये त्याची विक्री करत असतो. घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांच्यामधला दुवा म्हणून सुद्धा काम करत असतो. घाऊक व्यापारी हा उत्पादकाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये मालांची खरेदी करतो आणि लहान प्रमाणामध्ये त्या वस्तू किरकोळ व्यापाऱ्यांना विकत असतो. त्याला आपण होलसेलमध्ये माल खरेदी करणं म्हणतो. आपण होलसेलवाल्यांकडनं माल खरेदी केला असं आपण म्हणतो. मग होलसेल विक्रेता म्हणजे कोण, घाऊक व्यापारी. हा उत्पादकाकडनं मोठ्या क्वांटिटीमध्ये माल खरेदी करत असतो आणि लहान लहान प्रमाणामध्ये तो माल किरकोळ दुकानदाराला म्हणजे लहान दुकानदारांना या ठिकाणी विकत असतो. याला म्हटलं जातं घाऊक व्यापार. यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार म्हणजे काय, तर हा व्यक्ती किंवा हा व्यापारी थेट उत्पादकाकडनं माल आणत नाही, तर तो घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकाकडनं वस्तू खरेदी करत असतो आणि त्या अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं तो काम करत असतो. म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडनं माल घेणे आणि तो अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे काम किरकोळ व्यापारी करत असतो. म्हणजे यालाच किरकोळ व्यापार असं म्हणतात. आणि किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी आणि ग्राहक या दोघांमधलाही दुवा म्हणून या ठिकाणी काम करत असतो. काही प्रमाणामध्ये आपण जर विचार केला तर किरकोळ व्यापारी हा उत्पादकाकडनं पण माल खरेदी करतो, पण जास्तीत जास्त किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्याकडनं माल खरेदी करत असतो आणि तो माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. म्हणून या ठिकाणी किरकोळ व्यापाराला घाऊक व्यापारी आणि ग्राहक या दोघांमधलाही दुवा असं म्हणतात. दोघांना जोडणारा व्यक्ती म्हणजेच दुवा असं या ठिकाणी याला म्हटलेलं आहे. या ठिकाणी अंतर्गत व्यापार आपलं संपलेलं आहे. व्यापाराच्या वर्गीकरणाचा एक भाग आपण बघितला. आता दुसरा भाग जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक देशामध्ये जो व्यापार केला जातो, ज्याला आपण विदेशी व्यापार असं म्हणतो, त्यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा म्हणतात. या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये परकीय चलन वापरल्या जातं. राष्ट्रीय व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार, यामध्ये एकच चलन, आपल्या देशाचं चलन या ठिकाणी आपण वापरत होतो. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक देशांमध्ये चालणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार असं म्हणतात. त्यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार असं सुद्धा म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये परकीय किंवा विदेशी व्यापाराचं वर्गीकरण सुद्धा केलं गेलं आहे. यामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. ज्याप्रमाणे अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार आपण बघितले, त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे आयात व्यापार. आयात करणे म्हणजे काय, तर दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा दुसऱ्या देशाकडनं वस्तू आणि सेवांची खरेदी करणे याला म्हटलं जातं आयात करणे. म्हणजे आपल्याकडे ज्या वस्तूंची कमतरता असेल त्या वस्तू दुसऱ्या देशाकडनं किंवा दुसऱ्या राष्ट्राकडनं मागवणे म्हणजे खरेदी करणे यालाच म्हटलं जातं आयात व्यापार. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे निर्यात व्यापार. निर्यात व्यापार म्हणजे काय, ज्या वस्तूंचं उत्पादन आपल्याकडे जास्त आहे, आपल्या राष्ट्रामध्ये ज्याचं उत्पादन जास्त होतं, तर अशा वस्तू दुसऱ्या राष्ट्राला विक्री करणे म्हणजे दुसऱ्या राष्ट्राला निर्यात करणे यालाच म्हटलं जातं निर्यात व्यापार. यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पुनर्निर्यात. पुनर्निर्यात व्यापार काय आहे, तर आयात व निर्यात या दोघांचंही एकत्रीकरण म्हणजेच पुनर्निर्यात व्यापार होय. यामध्ये नेमकं काय होतं, तर यामध्ये एका देशाकडून आयात केलेला माल दुसऱ्या देशात पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. म्हणजेच एखाद्या देशाकडनं माल मागवायचा आणि तो माल दुसऱ्या देशाला सप्लाय करायचा, म्हणजेच त्या ठिकाणी दुसऱ्या देशाला त्याची पुन्हा विक्री करायची. याला म्हटलं जातं पुनर्विक्री किंवा पुनर्निर्यात व्यापार.
उदाहरण जर सांगायचं झालं तर भारतामधले जे विक्रेते आहेत ते जपानकडनं काही माल घेतात आणि तो माल आफ्रिकेला पुनर्निर्यात करतात, म्हणजे आफ्रिकेला तो माल विकत असतात. म्हणून याला म्हटलं जातं या ठिकाणी पुनर्निर्यात. म्हणजे एकाकडनं घेणे, खरेदी करणे आणि दुसऱ्या देशाला तो माल विक्री करणे, म्हणजे पुन्हा तो माल दुसऱ्या देशाला विक्री करणे, यालाच म्हटलं जातं पुनर्निर्यात व्यापार. या ठिकाणी आपण व्यवसायाचे 2 घटक बघितले. पहिलं म्हणजे उद्योग आणि दुसरं म्हणजे वाणिज्य. उद्योगामध्ये आपण या ठिकाणी प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि सेवा उद्योग हे 3 उद्योग प्रकार बघितले. त्यानंतर आपण वाणिज्य बघितलं. वाणिज्य म्हणजे व्यापाराचे आपण 2 प्रकार बघितले, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार बघितले, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आपण 3 प्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत. आपण पुढील व्हिडिओमध्ये व्यवसायाची आनुषंगिक सेवा कोणत्या आहेत किंवा आनुषंगिक साधनं कोणती आहेत, तर हे पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया.